नमस्कार वैभव मामा. नमस्कार. वैभव मामा आज मुंबईला आले आणि आपला महाराज गटपास देखील झाला. कसा आनंद होतो? आनंद आहे, गाडी चांगली पळाली आणि गटपास झाली. महाराज आणि बलमा पळाला. हो. कसं काय नियोजन घडून आता सांगा ना. काल 3 वाजता का 4 वाजता त्यांना फोन केला होता की बैल लागतोय म्हणून आज उद्यासाठी मुंबईसाठी. तर ते म्हणले की आम्ही राटणीला आज पळालोय. म्हणलं हा बघितलं, म्हणलं तुमचा व्हिडिओ, मी थोडी फॉल झाली ती गाडी काल. आणि त्यानंतर म्हणलं मग एक मैदान द्या, म्हणलं उद्याचा दिवस काही बी करून आमचं असं असं आहे, म्हणलं आम्हाला त्या मैदानात पळायचंच. त्याच्यामुळे त्यांनी एका शब्दावर बैल दिला आपल्याला. मामा आपण बघतो की तुम्ही मगाशी बोलले की आम्हाला म्हणजे पहिल्याडी फसवणूक झाली, पण त्यांनी फसवणूक केली आणि यांनी एका शब्दावर बैल दिला. काय बोला? नाही, हेच कमवलं आपण बैलगाडा क्षेत्रात. त्यांना आज माहिती आहे, आज ते प्रत्येकाला त्या अडचणीमधून जायला लागतं. तसं आता आम्ही गेलो, ते गेले असेल, त्याच्यामुळे काय बी करून कुठला बी बैल घालून इथं पळणार होतोच. मामा आपण बघतो की आपलं खूप सारं नाव आहे बकासूर मुले, पण अशा दावणीच्या नंदीला जर फसवणूक होत असेल तर मनाला खूप वाईट वाटतं. नाही वाटतं ना, कारण काय होतं, आम्ही एक आशा लावून बसलेलो असतो, अरे ही गाडी चांगली पडेल, पैरे होतात म्हणल्यावर. पण त्याच गाडीचं जर चिठ्ठ्या निघाल्याच्या नंतर पैरा कॅन्सल होत असेल तर थोडंसं वाईट वाटतं. पण आज बैलाने ते दुःख बैलाने आज चेक केलं. मामा आपण बघतो की बकासूर याला अखंड महाराष्ट्र देव मानला जातो, पण काही जण त्याच्यावर टीका करतात देवावरती. काय बोला? नाही, ते जे टीका करतं ना त्याला इथंच फेडायचं आहे, कारण तुम्ही महादेवाच्या नंदीवर टीका करताय. त्यामुळे आपण त्यांना काही प्रत्युत्तर प्रत्येकाला देत बसत नाही. बरोबर. त्यांना त्यांचं उत्तर त्यांना प्रत्येकाला भेटतं. आणि आज जास्त करून आता टीका होत नाही बाक्यावर, की त्यांना पण माहिती आहे थोडं आजारी होतं बैल त्या बॅड पॅचमध्ये. एक तर थोडीशी लोक असतात त्यांना काही या क्षेत्रातलं माहीत नसतं, त्यांना फक्त काही फोन उचलायचा आहे आणि बसायचं. तसं नसतं, इथं स्ट्रगल करावा लागतो. रात्री 10 वाजता बैल भरला, 2 वाजता पोचलो, तिथून पुढं परत 5 वाजता उठलो, बैल धुतला, आंघोळ केली. मग हे जे स्ट्रगल आहे ना ते फक्त एक गाडा मालक आणि त्याच्या मागची जी पोरं आहेत तेच सांगतात. वैभव बकासूरच्या पोटामध्ये ताळ निघाली, तर ताळेमुळे कुठेही बकासूरला फरक पडला होता का पळताना? हो, 100% ना. कारण काय होते, जर तीच तार जर आपल्या हातात असं ना आपण हाताचा हात चालपाना केला तर ती तार सगळी आपल्या हाताच्या कडच्या नसा फाडणार आहे, कारण ती टोकदार होती. त्याच्यामुळं त्याला पळताना जे आता ते आम्हाला लवकर समजलं नाही, तर आम्ही त्याला एवढा वेदना होऊनच नसतं तिला. वैभव लक्षण कसं आलं? लक्षण म्हणजे काय झालं, आता बैल आपण सगळे डॉक्टर केले, कुठल्या डॉक्टरच्या लक्षात आलं नाही. मग असंच बसल्या मी आणि आमच्या रवी दादा म्हणून मोईल वगैरे आम्ही बसले म्हणलं एकदा आपण पोटात मॅग्नम घालून बघू म्हणलं, नाही का. तर ते मग त्याच्यावर सगळे 1-2-3 दिवस चर्चा झाली गोट्यावरती. ते त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, कसं काय असतं कसं नाही. तर ते आमचे चाकणमधले आहेत, ते आले, ते म्हणले की मॅग्नेट ते चेक केलं तर होतं बैलाच्या पोटात. मग त्यांनी ते तोंडातून मॅग्नेट घालून ते बाहेर काढलं. वैभव आता सध्या चर्चा भरपूर होते की मथुर आणि आपला बकासूर ही लवकर पळणार आहे. जर सांगा ना, कसं काय नियोजन चालू आहे की काय सांगा? नाही, दादाचं मग आमचं बोलणं चालू असतं, माझंच कंटिन्यू. काही झालं तरी, जरी दादानी मार खाल्ला किंवा मी मार खाल्ला तरी आमच्या एक दोघांचं बोलणं चालू असतं की आपण ही गाडी पळू, चात्यांसाठी पळू. की आता दादाला फोन केला तर बघू दादा कधी म्हणतोय, त्या हिशोबाने पळू. म्हणजे मुंबईचं नियोजन चालू आहे की? मुंबईचंच म्हणजे मुंबईत पळाली गाडी, सगळ्यांचं मन जिंकलं, गाडीने 2 नंबर केला. पण आता मुंबईमध्येच पळू. आता मुंबईमध्ये पळून दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे की ही जोडी मुंबईमध्ये पळू शकते. हो. मग जर मुंबईमधून पळत पब्लिक निघून पळा बघा काय? तसं काय नाही, दोन्ही पहिलं पब्लिकचीच आहे. बाक्या हो का, मथुर उजवीने बाहेरून पळाल तर बाक्या डावीने आतून पळणार. बाक्या मथुर उजवीने आतून पळाल तर बाक्या डावीने बाहेरून पळणार. बरोबर. त्यामुळे दोन्ही खांदी गाडी आम्ही जो नाव टाकताना जसं टाकू, कोणत्याही साईडने सोडते. दोन्ही साईडने केलं तयारी आहे मुंबईमध्ये. वैभव आज जो बकासूरनी जो नाव केले त्याच्यामुळे आपली घरचे नंदी आहेत, महाराज असेल, अजून 2-3 नंदी आहेत, ते पण उजेडामध्ये येतात बकासूरचे मुलं. काय बोला? 100% ना, त्याच्याच आशीर्वादाने बैल पाळतात आपली. वैभव आपण बघतो की बुंगा आणि बकासूर ही जोडी घाटावरती पळाली होती, त्याच्यानंतर आयोग आलाच नाही आला. मग कधी काय नियोजन वगैरे चालू आहे की? आता मिलिंद दादा बोलेन त्या दिवशी पळू, मुंबईमध्ये पळू, 3 फेऱ्यात पळू. काय सगळ्या गाड्या मला काय सांगा, आपलं चांगलं, आपण कोणालाच वाईट बोलत नाही, ते कुणी आपल्याला पण बोलत नाही. आज बघतो की बुंगा आणि सैराट ही मुंबईमध्ये धुमाकूळ घालते जोडी. काय वाटते? काय बोला? नाही, चांगली गाडी पळते आणि जिथं जाईल तिथं गाडी बोलायला ते, त्यामुळे शुभेच्छा आहे त्यांना. म्हणजे येणाऱ्या पुढच्या नियोजनामध्ये बकासूर आणि बुंगा हे देखील पळतात? हो, दिसणार ना 100%. वैभव आजचा रान कसं होता पळायला? एक नंबर नियोजन, आयोजन एक नंबर आहे.
मी मगाशीच बोललो म्हणलं आज एक नंबर नियोजन आयोजन, बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, खाली थांबायला पण त्रास नाही, वर थांबायला पण त्रास नाही. वैभव माझं किती जोडीला मुलं आहेत आपल्या? आम्ही 7 जण आलोय. आज 7 जण झाले. हो. मग आधी ते बक्कासूर गाडी गेले. बक्कासूर सोबत 4-5 जण गेलेले आहेत. हां का. हम्म. ठीक आहे वैभव, मग तुम्हाला शुभेच्छा येतो. हो, आणि नंतर भेटू.